वाल्या नावाचा दरोडेखोर मरा मरा म्हणता म्हणता राम नामाचा जप करू लागला. त्याने रामायण लिहिलं आणि वाल्याचा वाल्मिकी झाला ही कथा तर आपणास सर्वांनाच माहिती आहे. पण तुम्हाला ठाऊक आहे का की वाल्मिकी ऋषींनी लिहिलेल्या रामायणानंतरही विविध भाषांमध्ये शेकडो रामकथा लिहिल्या गेल्या. प्रभू श्रीरामाची ही गाथा देशभर आणि जगभर पसरलेली आहे. संस्कृतमध्ये 7 रामायण आहेत. वाल्मिकी रामायण, योग वशिष्ठ किंवा वशिष्ठ रामायण, अध्यात्म रामायण, आनंद रामायण, अगस्त्य रामायण, अद्भुत रामायण आणि रघुवंशम. हिंदीमध्ये तर 3 रामकथा सांगितल्या जातात: रामचरितमानस, राधेश्याम रामायण, पद्मरचित. ओडिशामध्ये तर रामायणावर आधारित 13 ग्रंथ आहेत. तेलुगूमध्येही 4 रामायण आहेत: भास्कर रामायण, रंगनाथ रामायण, रघुनाथ रामायण आणि भोल्ल रामायण. कन्नड भाषेतही 4 रामकथा सांगितल्या जातात: कुमदेंदू रामायण, तोरवे रामायण, रामचंद्रचरित पुराण, बत्तलेश्वर रामायण. या व्यतिरिक्तही अजूनही आसामी, बंगाली, गुजराती, पंजाबी, मल्याळम, काश्मीरी भाषेतही रामायण लिहिली गेली आहेत. काही रामायणांमध्ये राम ही व्यक्ती आहे, काहींमध्ये अवतार, काहींमध्ये प्रेमळ पती, तर काहींमध्ये उत्तम शासक. त्याच्या वेगवेगळ्या पैलूंचं दर्शन घडत असलं तरी राम मात्र तोच आहे. मराठीत तर गदिमांनी लिहिलेलं गीत रामायण ऐकून आणि प्रभाते मनी राम चिंतित जावा असं म्हणत मनाच्या श्लोकांनी दिवसाची सुरुवात केली जाते. योगायोग असा की मनाचे श्लोक लिहिणारे समर्थ रामदास स्वामी आणि प्रभू श्री रामचंद्र यांचा जन्मदिवस सारखाच, अर्थात रामनवमी. रामराम पाहुणं म्हणत नमस्कार करणं असो, नाहीतर आयुष्यात रामच राहिला नाही असं म्हणणं असो, किंवा आमचा रामराम घ्यावा असं म्हणत निरोप घेणं असो, राम आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर रक्षा करत असतो. सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा.